केळकर साहेबांचा, आमदार मित्र आमदार संजय केळकर साहेबांचा, आमदार मित्र आमदार संजय केळकर साहेबांचा। कोकणात आपण सुद्धा जनतेची सेवा करत होतो, पण तरी सुद्धा आज आपण स्वतःचं रक्त हटवून पूर्ण या देशाला रक्त पोचवलं तरी सुद्धा आपल्याला न्याय मिळाला नाही। पण आज आपल्याला संजयजी केळकर साहेबांसारखं नेतृत्व मिळालं। आम्ही साहेबांची भेट घेतली, साहेबांनी सांगितलं काही झालं तरी मी तुम्हाला ते मिळवून देणार, कारण मला गरिबांची जाण आहे। आणि ठाण्याचं एक चांगले नामांकित आमदार केळकर साहेब यांच्यावर आम्हाला विश्वास पटला की देऊ शकतो, ते साहेबच आपल्याला देऊ शकतात। बरोबर आपल्या साहेबांकडे आम्ही गेलो आणि साहेबांनी आपल्याला परिपूर्ण पाठिंबा दिलेला आहे। आपल्या मागण्यांसाठी ते गंभीरपणे उभे राहिले आहेत, म्हणून आपल्याला सर्व काही भेटणार आहे। साहेब आल्यावर खुशखबरी देतील, पण भविष्यात आपली ठाणे महानगरपालिकेत कायम परमनंट होण्याची लढाई कधी संपणार नाहीये। ही लढाई ठाणे महानगरपालिकेपर्यंत पूर्ण नाहीये। आपण उद्या भविष्यात जर आपल्याला आंदोलन संप मोर्चे काही उपोषण करायला लागले तर आपण मंत्रालयात आझाद मैदानात सुद्धा आपण जायची तयारी ठेवायची आणि ही एकजूट आयुष्यात कधीच तुटली नाही पाहिजे, कारण आपण स्वतःच्या फायद्यासाठी आलो नाहीये, सर्व कुटुंबासाठी आलो। बऱ्याचशा लोकांनी आपला दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, बऱ्याचशा लोकांनी चुकीचे मेसेज व्हायरल केले का जाऊ नका, काय होणार ना काय नाही, आज त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी त्यांना झोपा लागणार नाही। पण त्यांनी बघितलं कामगारांची कल्पल, पण ते आलं स्वतःच्या कुटुंबासाठी आले आणि हे कामगार एक सुट्ट्या दिलं पुढे ही एक सुट्टी जाऊ नका, आपला विजय निश्चित होईल। नोकरी आमच्या हक्काची, नोकरी आमच्या हक्काची। या आंदोलनामध्ये समाजसेवक संगम डोंगरे देखील या ठिकाणी जर आपण बघितलं तर ते देखील आलेले आहेत। महापालिका क्षेत्रामध्ये वाढत्या सगळ्या लोकसंख्येच्या दृष्टीने इथल्या लोकांना खऱ्या अर्थाने सेवा देण्याचं काम जे आहे ते महानगरपालिकेचे कामगार देत आहेत, तुम्ही देत आहे, जे कायमस्वरूपी असतील किंवा कंत्राटी असतील। माझ्याकडे अनेक दिवसापासून आमचे हे सगळे कष्टकरी कंत्राटी कामगार जे आहेत ते अनेक दिवसापासून माझी भेट घेत आहेत। गेली अनेक वर्ष अनेक ठिकाणी गेले, परंतु त्यांना कुठेही न्याय मिळाला नाही आणि त्या मित्रत्वाच्या भावनेने माझ्याकडे ते आले आणि त्यांनी त्यांचा जे प्रश्न आहेत ते सांगितले, ते याच्यामध्ये आहेतच। ज्या ठिकाणी कंत्राटी कामगार हा कणा आहे, हा कष्टकरी आहे, हा सहनशील आहे, याचा अर्थ असा नाही की तो अन्याय सहन करेल। त्याच्यामुळे तुमच्या पाठीशी संजय केळकर उभा आहे, तुमचा मित्र म्हणून उभा आहे। कामगारांचे या ठिकाणी आंदोलन सुरू झाले, आपण या आंदोलनाला भेट दिलेली, आपण त्यांच्या सर्व मागण्या ज्या आहेत त्या जाणून घेतलेल्या। आज या ठिकाणी ठाणे महापालिकेमधले कंत्राटी कामगार हे हजारोच्या संख्येने या ठिकाणी जमलेले आहेत। ही मंडळी 5-5, 10-10, 15-15 वर्ष काम करते आहे, परंतु ज्यांच्या कॉन्ट्रॅक्ट खाली ही मंडळी काम करते त्यांच्याकडनंही त्यांना अन्याय होतो आणि महापालिकेकडनं देखील त्यांच्यावर अन्याय होतो आणि त्याच्यामुळे संतप्त होऊन त्रासून या ठिकाणी ही मंडळी या ठिकाणी जमले। एक कामगार मित्र म्हणून मी यांच्यामध्ये आलो। आज यांच्या ज्या मागण्या आहेत या मागण्या काही काही तर त्यांच्या हक्काच्या आहेत की त्यांना वैद्यकीय विमा काढला पाहिजे, त्यांचा विमा असला पाहिजे, तो विमा नाही। त्यांना रजेची तरतूद असली पाहिजे, ती नाही।
मिनिमम वेजेस नाही, म्हणजे ही काय मुघलशाही आहे काय? आणि त्याच्यामुळे त्यांना न्याय मिळाला पाहिजे. आज मला आनंद वाटतो की महापालिकेने या तिन्ही गोष्टी ज्या आहेत या मान्य करून त्याचे निर्देश पण दिलेले आहेत. उर्वरित जी आत्ता भरती चालू आहे, पुढे भरती होणार आहे, याच्यामध्ये कंत्राटी कामगारांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांना प्राधान्य मिळालं पाहिजे, अशा प्रकारची भूमिका जी आहे ती रास्त आहे. आणि त्या संबंधामध्ये देखील आमची चर्चा झाली आहे आणि त्यांच्याकरता देखील प्राधान्य देण्याचं काम जे आहे ते निश्चितपणे दिलं जाईल. मला असं वाटतं की हा कंत्राटी कामगार जो आहे तो अनेक विभागामध्ये काम करणार आहे, हा कष्टकरी आहे आणि याला पाठबळ देणं, याला योग्य पद्धतीचा न्याय देणं हे खरं म्हणजे महापालिकेचं देखील काम आहे. तुम्ही कंत्राटदारावर असं नुसतं सोडून चालणार नाही. जे कंत्राटदार योग्य ते नियम पाळत नाहीत त्यांना तुम्ही काळ्या यादीत टाका, त्यांना त्या ठिकाणून काढून टाका, पण या कंत्राटी कामगाराला योग्य पद्धतीने न्याय द्या, ही आपली भूमिका आहे. आणि पुढच्या काळामध्ये देखील ही एका आशेने, विश्वासाने या ठिकाणी मला कामगार मित्र म्हणून त्यांनी बोलवलंय आणि त्यामुळे निश्चितपणे या आमच्या कष्टकऱ्यांकरता जे म्हणून करता येईल ते पुढच्या काळामध्ये देखील मी करणार. सर, आपण तर पाहिलं तर महानगरपालिकेचे अनेक अधिकारी जे भ्रष्ट आहेत ते कुठेही याची सुनावणी करत नाही, ते आयुक्तांना कुठेतरी डावलण्याचा प्रयत्न करतात, खरी माहिती देत नाही, त्यामुळे हे जे कंत्राटी त्यांना कुठेतरी जागा ती भेटत नाहीये. नाही, अधिकाऱ्यांनी देखील योग्य पद्धतीने यांच्याबरोबर वर्तन केलं पाहिजे. ही देखील माणसंच आहेत, कष्टकरी आहेत, परंतु यांना डावलण्याचा प्रयत्न काही लोक करणारे देखील इकडे आहेत. तर त्यांना योग्य पद्धतीने ते सोडवण्याचं काम जे आहे ते देखील आम्ही निश्चितपणे या पुढच्या काळात करणार. सर, ती 1700 पदाची जी भरती आली त्यामध्ये अनेक त्रुटी आहे, ज्यामध्ये एक्सपिरियन्स लेटर देखील मागण्यात आलेला आहे. अनेक जे कलवा हॉस्पिटलमध्ये काम करणार ते त्याच्यामध्ये भरती होऊ शकतात, परंतु अशी क्रायटेरिया ठेवली त्याच्यामध्ये की ते भरती होऊ शकत नाही किंवा एक्झाम द्यायला ज्या पद्धतीने नाही, जो क्रायटेरिया ठेवला आहे त्याच्यामध्ये अनेक जण बसतायत आणि ही महापालिका परीक्षा घेणार नाही किंवा त्यांचा कुठेही काही त्याच्यामध्ये रोल असणार नाहीये. हे दुसरे एजन्सी जी आहे त्यांच्या माध्यमातून ही परीक्षा घेतली जाणार आहे आणि त्याच्यामुळे तरी देखील काही त्रुटी असतील त्या देखील दुरुस्त करण्याच्या संबंधी चर्चा झालेली आहे. सर, येणाऱ्या काळात कंत्राटी कामगारांसाठी कसा लढा असणार आहे, आता कसं काय येणाऱ्या काळात कसा लढा असणार या सर्व कंत्राटी कामगारांना? नाही, कंत्राटी कामगारांना न्याय मिळण्यासाठी आणि अधिकचं जी त्यांची मागणी आहे की जे जे 5-5, 10-10 वर्ष कामावर आहेत त्यांनी महापालिकेमध्ये सामावून घ्यायला पाहिजे, कारण त्यांचा अनुभव आणि त्यांचं जे काही त्याच्यामधलं कॉन्ट्रीब्युशन आहे तर त्या दृष्टीने देखील शासनाकडे काही गोष्टी शासनाकडे जे आहेत ते शासनाकडे आपण पाठपुरावा करू.